ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या बायबल वाचनामध्ये शुभवर्तमानामध्ये आम्हाला चमत्काराविषयी आम्हाला माहिती देण्यात येत आहे. चमत्कार. एक पक्षघाती मनुष्य होता. येशू घरामध्ये बसला होता आणि घरात मध्ये बसून येशू लोकांना मार्गदर्शन करत होता आणि भरपूर लोक होते, भरपूर लोक जमले. एवढे लोक जमले, एवढी गर्दी झाली की त्याच्या भोवती लोक होते, दरवाजावर लोक होते, घराच्या बाहेर सुद्धा लोक होते. आणि ह्या पक्षघाती माणसाला यांनी बाजेवर आणलं. 4 लोकांनी बाजेवर उचलून आणलं. कारण पक्षघाती म्हटलं तर आपल्याला माहित आहे नाही का, पक्षघाती म्हणजे कोण? लकवा मारलेला. तो चालू शकत नाही, हात उचलू शकत नाही असा व्यक्ती. तर त्याला उचलून आणले. उचलून आणल्यानंतर ते बघितले की इथपर्यंत आले, परंतु येशूच्या जवळ नेणं शक्य नाही असं त्यांना वाटलं. कारण गर्दी आहे आणि सर्वच लोक येशूकडे आलेले आहेत. सर्वच लोकांना येशूचं प्रवचन ऐकायचं आहे, सर्वच लोकांना बरं व्हायचं आहे, म्हणून कोणी सरकणार नाही. म्हणून त्यांनी मग उपाय केला. काय उपाय केला? छप्पर म्हणजे वरचं कवेलू काढून टाकले. किती काढले? पूर्ण बाजच्या बाज खाली उतरावं सरळ, म्हणजे त्याच्या येशूच्या समोर बाज जाईल अशा प्रकारे त्यांनी कवेलू काढले आणि येशूच्या समोर त्या 4 माणसांनी त्या पक्षघाती माणसाला वरून खालपर्यंत सोडले. आणि येशूनं त्याच्याकडे पाहिल्यानंतर येशूनं लागलेच ओळखून म्हटले, ह्यांचा विश्वास भारी आहे. म्हणजे त्यांचा विश्वास येशूनं ओळखले आणि ओळखून म्हटला काय म्हटला? मुला, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. आणि हे पापाची क्षमा झालेली आहे असं ऐकल्याबरोबर बाकीचे लोक, तिथं शास्त्री लोक होते, पंडित लोक होते, ते म्हणू लागले, अरे पापाची क्षमा करणारा हा कोण? म्हणजे सर्वांना असा विश्वास होता, अशी माहिती होती का पापाची क्षमा करणारा फक्त देव आहे. पापाची क्षमा करणारा फक्त देव आहे. परंतु यांनी ओळखलं नव्हतं का येशू देवच आहे. बरोबर आहे, पापाची क्षमा करणे दुसऱ्या कोणाला जमत नाही, देवच करू शकतो. परंतु यांना समजलं नव्हतं, अजून यांनी ओळखलं नव्हतं का येशू देव आहे. आम्ही आमचा विश्वास कसा प्रकट करतो? आम्ही पुष्कळदा येशूवर विश्वास ठेवतो, परंतु येशूवर का म्हणून विश्वास ठेवतो? आम्ही योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 ओवी 15 मध्ये वाचतो, जो कोणी येशूला देवाचा पुत्र म्हणून ओळखतो आणि विश्वास ठेवतो, त्याच्यामध्ये परमेश्वर राहतो आणि तो व्यक्ती परमेश्वरामध्ये राहतो. म्हणून आपण कधी विश्वास ठेवताना येशूवर विश्वास ठेवतो. आपण म्हणतो, आपण आपल्या तोंडाने नाही का, मी येशूवर विश्वास ठेवतो. परंतु का म्हणून विश्वास ठेवतो? की मी हे म्हणून विश्वास ठेवतो की येशू जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. हा विश्वास, असा विश्वास आपण कबूल केल्याने, मनामध्ये विश्वास ठेवल्याने, विश्वासाने आपण समोर जाण्याने परमेश्वर आमच्या सोबत राहतो. आणि म्हणून ह्या लोकांना माहित नव्हतं का येशू देव आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी येशूने इथं चमत्कार केला. म्हणजे ह्या चमत्काराच्या माग येशूने काय पाहिलं पहा? ह्या लोकांचा विश्वास. ज्याने छप्पर खोलून त्याला त्याच्या जवळ ठेवले, म्हणजे वरतून खाली सोडले, म्हणजे खरोखर हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे त्यांचा विश्वास महान आहे, मोठा आहे. कोणत्याही चमत्काराच्या माग 3 गोष्टी महत्वाच्या आहेत.
कोणत्याही चमत्काराच्या मागे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. सर्वात प्रथम आम्हाला पाहिजे विश्वास. परंतु विश्वास साबित करण्यासाठी आम्हाला मेहनत करावं लागते. विश्वास तर आहे, परंतु त्या विश्वासाला पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागते, प्रार्थना करावी लागते, त्रास सहन करावा लागते, दुःख सहन करावे लागते. ज्याला विश्वास आहे तो काय करतो? घुटणे टेकून, हात वर करून, उपवास करून प्रार्थना करतो. म्हणजे काय करतो? तो प्रयत्न करतो. विश्वास आहे, प्रयत्न करतो, म्हणजे मेहनतही करतो. उपवास करायला मेहनत लागते, घुटणे टेकायला मेहनत लागते, दूरपर्यंत जाऊन चालत चालत जाऊन पोहोचायला मेहनत लागते. काही काही लोक पहा पहाडावर येशूच्या गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसाखाली जातात. काय करतात? ते मेहनत करतात, कष्ट करतात. म्हणजे विश्वासाच्या मागे मेहनतही पाहिजे. विश्वास फक्त आहे एवढं म्हणल्याने जमणार नाही, तर मेहनत पाहिजे, कष्ट पाहिजे, त्रास पाहिजे, उपवासही पाहिजे. त्या लोकांनी काय केलं? फक्त त्यांचा विश्वास होता म्हणून तिथपर्यंत आणले, परंतु त्यांना असं वाटलं का आता येशूपर्यंत पोहोचणे कठीण आहे, तर मग त्यांनी मेहनत सुद्धा केली. वर चढले, छप्पर खोडलं आणि त्याला तिथं टाकलं. आम्ही रक्तस्रावित पीडित महिलेला सुद्धा पाहतो, तिने सुद्धा विश्वास ठेवला, परंतु तिला काय वाटलं? तिनं असा विश्वास ठेवला, मी जर येशूच्या कपड्याला स्पर्श करील तर मी नक्की बरी होईल. परंतु तिथं गेल्यानंतर तिला काय दिसलं? खूप गर्दी दिसली. मग तिनं काय केलं? कसं तरी करून, मेहनत करून, कष्ट करून, आतून शिरून, त्या गर्दीमध्ये शिरून तिनं येशूला स्पर्श केला. तिला मेहनत करावं लागलं. आम्हाला माहित आहे जक्कयाने येशूला पाहण्याची इच्छा धरली, म्हणजे विश्वास धरला, परंतु त्याला पाहता आलं नाही, कारण तो ठेंगणा होता. मग अरे आता मला पाहता येत नाही, आता जाऊ दे, आता नंतर पाहिल, आता नाही पाहिलं तर काय होत नाही गे, आता पाहून काय करायचं आहे, पाहिलंच पाहिजे का, असं नाही म्हटलं त्यांनी काय म्हटलं? कसं तरी करून त्यांनी काय केलं असेल? पहिलं कोणत्या तरी बाजूला गेला असेल, तिथून पाहिलं, तिथून नाही जमलं, दुसऱ्या बाजूला गेला, तिथून पाहिलं, तिथूनही नाही जमलं, कोणाच्या घरावर जाऊन चढण्याचा प्रयत्न केला असेल, तिथंही नाही जमलं. मग शेवटी त्यांनी प्रयत्न करून करून काय केला? कधी त्यांनी हार नाही मानली आणि शेवटी जाऊन तो झाडावर चढला. आणि मग तिथून येशू आल्यानंतर येशू त्याच्याकडे पाहून, येशू जक्कया खाली आहे, खाली आहे, खाली आहे, अशा प्रकारे कधी म्हटलं? त्याचा विश्वास आणि त्याची मेहनत. आम्हाला सुद्धा कधी कधी त्रास होतो. विश्वास तर आहे, विश्वास आहे जी, पण काय करू आता, काही त्रास नाही, साधन नाही, वेळ नाही, अशा प्रकारे आम्ही म्हणतो कधी कधी, हो ना? बरोबर आहे. विश्वास तर आहे जी, विश्वास भरपूर आहे विश्वास, परंतु अशा प्रकारे. तर आपण काय केलं? विश्वास तर आहे, परंतु मेहनतही करायला लागते, त्याच्यासाठी त्रासही सहन करायला लागते, आणि त्याच्यासाठी आपण हिंमत नाही हारला पाहिजे, समोर गेला पाहिजे. जेव्हा येशू आमची मेहनत, आमची तडपड, आमचे त्रास, आमचे काय म्हणतात, आमचे प्रयत्न, जेव्हा आम्ही प्रयत्न करत आहोत, ते येशू पाहिल, तेव्हा खरोखर येशू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. आम्हाला काही दिवसापूर्वी म्हणजे पोप फ्रान्सिस असताना एका दवाखान्यामध्ये एक लहानशी मुलगी, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं वाटतं, एक लहानशी मुलगी खूप बिमार होती, दवाखान्यात होती. बाहेर देशातली गोष्ट आहे, रोम मधली गोष्ट. ती खूप अमीर घरची मुलगी होती, श्रीमंत घरची मुलगी होती, आणि ती एकटी एक मुलगी, आणि तिचे आई वडील खूप विश्वासू होते, आणि त्यांनी तिला दवाखान्यात नेलं. कोणत्या डॉक्टरला तिची बिमारी मिळाली नाही, कोणत्या डॉक्टरला बिमारी मिटली नाही, बिमारी वाढतच गेली. डॉक्टरने खूप प्रयत्न केला, तपासण्या केल्या, काय सिटी स्कॅन म्हणा, काय काय स्कॅन, काय रक्त तपासणी, हे सर्व 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 केलं, काही बिमारी भेटत नाही, बिमारी वाढतच गेली. पहिलं तिला दुखणं होतं, मग दुखणं असता असता मग ती एकदम कमजोर झाली, कमजोर होता होता मग तिचं पुन्हा बेहोश झाली, बेहोश होता बिलकुल म्हणजे कमात गेल्यासारखी झाली. परंतु हे जे डॉक्टर लोक काय म्हणत होते,
हिला काही बिमारी भेटत नाही आहे म्हणून काही इलाज आहे नाही आणि हिचा काही इलाज होणार नाही. पण हे कोण म्हणत आहे? डॉक्टर म्हणत आहे. आणि हे आईवडील काय म्हणत आहे? म्हणजे डॉक्टर म्हणत आहे म्हणजे इलाज नाही, म्हणजे हे वाचू शकत नाही. आता हिचं जीवन जास्त दिवस नाही, आता हळूहळू ते मरणाकडे जात आहे. म्हणजे जास्त दिवस नाही, काही 10-12 दिवस जीवन आहे. परंतु हे आई वडील काय म्हणत आहे? मनुष्याचं जीवन माणूस नाही लिहू शकत. माणसाच्या हातात नाही आहे, डॉक्टरच्या हातात नाही आहे, देवाच्या हातात आहे. म्हणून हे काय करत होते? प्रार्थना करत होते. तिथं दवाखान्यामध्ये प्रार्थना, त्यांची प्रार्थना थांबवत नव्हते ते. देवा असं होत नाही, असं होऊच शकत नाही. देवा असं होऊच नाही शकत, कारण तू आहेस या आमच्या जीवनाचा रक्षक आणि आम्हाला सांभाळणारा, आम्हाला जीवन देणारा तू आहेस. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, तुझ्याकडे मागणी मागतो. देवा असं होऊ शकत नाही, आमची मुलगी मरू शकत नाही. देवा तू आहेस ना आमच्यासोबत, तू आहेस ना आमच्यासोबत. म्हणून असं म्हणू ते प्रार्थना करत होते. आणि सर्व डॉक्टर लोक वगैरे हैराण झाले का हे लोक मानायला तयार नाही. देवाचा धावा करतायत. आता हे तर एकदम म्हणजे मरणाच्या पातळीकडे गेलेली आहे असं म्हणत. असं करता करता यांची जिद्दच होती. कोणाकडे जिद्द होती? डॉक्टरकडे नाही, देवाकडे. देवा असं होऊ शकत नाही, तू आमचा देव आहेस, तू आमचा प्रभू आहेस. ती प्रार्थना कधी नाही थांबवले त्यांनी. प्रार्थना करणे, दवाखान्यातही प्रार्थना करणे, चर्चमध्ये जाणे, रोसरी म्हणतच राहणे, बायबल वाचणे, त्यांचं प्रार्थना चालूच होतं. असं करता 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 एकदम आता आखरीचा क्षण आला. त्यावेळेस पोप फ्रान्सिस दवाखान्यामध्ये भेटायला गेला. पोप फ्रान्सिस दवाखान्यामध्ये ह्या बालीला भेटायसाठी म्हणून नाही गेला, इतर सर्व लोकांना भेटायसाठी म्हणून गेला. आणि तिथं पोप फ्रान्सिसला ते दाखवण्यात आलं ही मुलगी बिमार आहे म्हणून. आणि पोप फ्रान्सिस गेला आणि त्या मुलीला मिठी मारली. पोप फ्रान्सिसनं त्या मुलीला मिठी मारली आणि मिठी मारल्याबरोबर ते मुलगी एकदम होशमध्ये आली आणि एकदम तिची बिमारी नाहीशी झाली. डॉक्टर वगैरे सर्व चकित झाले. डॉक्टर वगैरे त्याला अचंबा झाला, त्याला नवल वाटलं का असं कसं होऊ शकते. म्हणजे पोप हा ख्रिस्ती धर्माचा मुख्य आहे आणि त्याच्या आशीर्वादाने सर्व काय होते. आणि ह्या कुटुंबातील ह्या लोकांनी आग्रह केला देवाकडे, म्हणून त्यांची प्रार्थना ऐकण्यात आली आणि देवबापानेच पोपला तिथं पाठवण्यात आलं. देवबापाने पोपला पाठवलं. यांची प्रार्थना ऐकून, यांची मेहनत ऐकून, यांचा कष्ट ऐकून, यांची तडफड ऐकून, यांचा विश्वास ऐकून पक्षघाती माणसाला सुद्धा येशूने काय म्हटलं? त्यांचा विश्वास पाहून काय म्हटलं? तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. प्रियजनो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा असे संकट येतात, त्रास होते, दुःख होते. आम्हाला थोडासा त्रास झाला तर आम्ही काय करतो? सर्वात प्रथम त्रास आहे म्हणून प्रार्थना करणं सोडून देतो. आम्ही जेव्हा त्रास होते, जेव्हा आम्ही बिमार आहोत, जेव्हा आम्हाला अडचण आहे, त्यावेळेस आपण जास्त प्रार्थना केला पाहिजे. आम्ही जास्त विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही जास्त बायबल वाचलं पाहिजे. आम्ही देवाचा धावा जास्त केला पाहिजे. कारण तो एक वेळ आहे आमच्या प्रार्थनेची आणि देवाच्या आशीर्वादाची. आणि म्हणून आपण प्रार्थना केल्याने देव आम्हाला, कोणतेही रोग असेल तरी, कोणती बिमारी असेल तरी आम्हाला देव बरं करते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. याकोबाचे पत्र अध्याय 5 ओवी 15 मध्ये आम्हाला वचन सांगते. याकोबाचे पत्र अध्याय 5 ओवी 15 मध्ये आम्ही वाचतो, विश्वासाची प्रार्थना दुखनाईताला वाचवेल. विश्वासाची प्रार्थना दुखनाईताला वाचवेल आणि प्रभू त्याला उठवीन. आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. जो विश्वासाने प्रार्थना करतो, मेहनत करतो, कष्ट करतो, प्रयत्न करतो, त्याला देव सर्व रोगापासून मुक्त करतो. आणि जर त्यांनी पाप जरी केले असेल तरी त्याच्या पापाची क्षमा होईल. कधी? प्रार्थना केल्याने, विश्वास ठेवल्याने, प्रार्थना केल्याने आणि प्रयत्न केल्याने. ह्या पक्षघाती माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं? विश्वास ठेवला, प्रयत्न केला
आणि त्यांनी काय केला, आणि त्यांनी प्रयत्न करून येशूपर्यंत पोहोचला, आणि तेव्हा देवाने त्याच्या पापाची क्षमा केली आणि त्याला बरं केले. प्रियजन हो, आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आम्ही विश्वास ठेवूया, प्रयत्न करूया. आपला प्रयत्न आपण कधीही थांबवू नये, आणि आम्ही पापाची क्षमा मागून आपण प्रार्थना करूया. आमच्यावर आलेले संकट, बिमार, आजार सर्व दूर होईल. प्रभूला धन्यवाद देऊया. आज प्रभूने आम्हाला सुंदर वचन सांगितलेले आहे, आणि सुंदर वचनाद्वारे प्रभूने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये आलेल्या संकटाला, बिमारीला दूर करण्यासाठी, प्रभूचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण प्रार्थना करूया, प्रयत्न करूया.